सगरोळी व गंजगाव येथे मांजरा नदीपात्रात विना रॉयल्टी बेकायदेशीर रेती उत्खनन कारवाईची मागणी. सर्व रेती घाटकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी. बिलोली तालुक्यातील सगरोळी व गंजगाव येथील मांजरा नदीपात्रातून मागील सुमारे 20 दिवसापासून मोठ्या प्रमाणात रेतीचे बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. शासनाने सगरोळी येथील गट क्रमांक 336, 337 मधून 6360 बरास तर गंजगाव येथील गट क्रमांक 325, 326, 354 मधून 4970 बरास रेती उत्खननास काही अटी व नियमासह परवानगी दिलेली असताना प्रत्यक्षात परवानगीच्या मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात रेती उपसा केला जात असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिकांच्या मागण्यानुसार संबंधित कंत्राटदाराकडून मोठ्या मशिनरीच्या सहाय्याने दिवस रात्र उत्खनन सुरू असून विना रॉयल्टी रेतीची वाहतूक तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, लातूर, उदगीर केली जात आहे. या प्रकाराकडे महसूल शासनाला दररोज लाखो रुपयाच्या महसुलाचा फटका बसत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या बेकायदेशीर उत्खननामुळे मांजरा नदीच्या पाण्याच्या प्रवाहावर तसेच पर्यावरणीय संतुलनावरही परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान या संदर्भात बिलोलीचे तहसीलदार गजानन शिंदे तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय बिलोली यांना निवेदन देऊन सगरोळी व गंजगाव येथील रेती घाटकावरील बेकायदेशीर उत्खनन तत्काळ बंद करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच घरकुल लाभार्थ्यांना 5 बरास मोफत रेती देणे, सर्व रेती घाटकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, स्वतंत्र तपासणी पथक नेमणे, रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर GPS बसवणे आणि JCB सारख्या मोठ्या मशिनीद्वारे होणारे रेतीचे उत्खनन तात्काळ बंद करावे अशी मागणी निवेदन सामाजिक कार्यकर्ते गौतम गावंडे, पत्रकार दयानंद भद्रे, पत्रकार शंकर पवारे, पत्रकार सिद्धार्थ कांबळे कुंडलवाडीकर, पत्रकार दीपक केसराळीकर व उत्तम घाटे यांनी दिले आहे. स्टार मराठवाडा माझ्यासाठी KM शेख केरुकर.